słyszał wtedy zagrywanie, ani serkać długie nie miał. A wsadziłeś, a na czasie tysięcy ty się posadziłeś. Nie kaliłeś się, co za dzień chodziłeś. Głową dywan, jen co suszytym sadza kierowcą. Ani ja dzisiaj, na tych się co dzień wyżył kankira, a się kada सत्तारी ऐसे कहीं के रहा था आज से तो जो घर खड़ी कि आज सोया अधिक ज्ञान से कहीं अपन वस्तु हे अत्यंत सौभाग्य हे अत्यंत अडचणीचा स्थितीमध्ये होता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी काही ज्या क्षेत्राला नेहमी प्रोत्साहन दिलं यशवंतराव चव्हाण त्यांच्या नावानं ही त्या काळात ही वस्तू बांधली होती. पण वस्तू बांधली खरी ती आर्थिकदृष्ट्या त्याचं अर्थकारण हे व्यवस्थित ठेवणं एवढं सोपं जात नाही. माझा स्वतःचा आणखीन काही क्षेत्राशी संबंध आहे. मी नेहरू सेंटरचा अध्यक्ष आहे, चव्हाण सेंटरचा अध्यक्ष आहे, या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि माझं जे गाव आहे बारामती त्या ठिकाणी गदी मांडवीकरांच्या नावाने एक मोठं सभागृह बांधले आणि त्याशिवाय राज्य सरकारने त्या गावात आणखी एक असं सभागृह बांधलं. बारामती हे गाव पंत फरासांचं गाव आणि त्यांनी केकावलेली आर्याली अशा व्यक्तीचे कायमचं स्वागत करावं अशा प्रकारची भूमिका त्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आणि अतिशय सुंदर एक पुस्तक त्या ठिकाणी बांधलं. ते चक्क बंद आहे आणि बंद नसल्याचं कारण त्याचा वार्षिक खर्च जो असतो त्याचा आणि नाट्य प्रयोगातून येणाऱ्या उत्पन्नाचा यत्किंचितही संबंध नाही. त्याच्यातून काहीतरी केलं पाहिजे. मगाशी सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलं गेलं की सगळी क्षेत्र आमच्याकडे द्यावीत. त्याचा अर्थ कारण समजल्याशिवाय हा निकाल तुम्ही घेऊ नका. त्याच्यामध्ये मी आत्ता ते सांगितलं की 2 क्षेत्र सभागृह ज्याचा मी अध्यक्ष आहे, नेहरू सेंटर किंवा चव्हाण सेंटर, याला दरवर्षी मुंबई महानगरपालिकेचा द्यावा लागणारा कर आणि केंद्र सरकारचा कर्मणूक कर या 2 गोष्टींची फक्त आपण एकत्रीकरण केलं तर 56 वर्षाचा जो खर्च आहे त्याच्या 50% सुद्धा रक्कम ही निघत नाही आणि त्यामुळं शेवटी हा पांढरा हाती होतो. तुम्ही ह्या सगळ्या वस्तू घ्यायला काहीच हरकत नाही, पण राज्य सरकारने या संबंधीचे कमीत कमी टॅक्सेस, मेंटेनन्स चार्जेस, विजेचे चार्जेस या 3 गोष्टींच्या संबंधीची जबाबदारी घेतली तरच हे चालणार आहे आणि त्याचा विचार हे करावा लागेल. उद्योगमंत्री या ठिकाणी आहेत, त्यांच्या एकतर ही जबाबदारी टाकून चालणार नाही. नाट्य परिषदेच्या प्रत्येक कामाला त्यांची मदत असते. पण मी एवढंच त्यांना सांगतो की शिव दामले उद्योगमंत्री आणि माझा काही उपयोग होत असला तर मला घेऊन तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आपण जाऊया आणि त्यांना या संबंधीचं नवीन धोरण परवडणारं अशा प्रकारच्या आखण्याच्या संबंधीचा अभ्यास करूया, तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करणं शक्य होणार आहे. आज या ठिकाणी एक मोठं काम आपण केलं.
आणि ते संमेलनाच्या संमेलनाला साजरा करण्याच्या संबंधीचा पुढाकार तुम्ही लोकांनी घेतला. आता खऱ्या अर्थानं परिषदेनं महाराष्ट्रात विभागीय संमेलनं घेतली आणि त्याचा समारोप हा रत्नागिरीला करण्याच्या उद्देशाने निर्णय घेतलेला आहे. खरं म्हणजे तो उद्योगमंत्र्यांचं भाषण मी ऐकलं, त्याच वेळेला भाषणातून मला जाणीव लागली की बहुतेक हा सगळा कार्यक्रम रत्नागिरीला होणार असं दिसत आहे. तर त्यांनी प्रत्येक कलावंतांनी यायलाच पाहिजे. ते कलावंत वाढण्याच्या संबंधीची आस्था हे रत्नागिरीकरांनी अगत्याने सांगितलं. ही काही साधी गोष्ट नाही. त्याच्या भाषेवरचा हेतू हा काय हा आपल्या सगळ्यांनी समजलं. आता त्यांनी आग्रह एवढाच केला की या क्षेत्रात आस्था ठेवतात त्यावेळेला सगळ्या कलावंतांना त्यांनी निमंत्रण दिलं. त्या निमंत्रणाचा तुम्ही सगळ्यांनी स्वीकार करावा आणि आम्हाला लोकांना बोललं तर आम्ही सुद्धा हजर जाऊ एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आज 2 अतिशय मोठ्या कलावंतांचा सन्मान या ठिकाणी केला. विजया मेहता यांनी जे नाटक आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं हमीदा बांधण्याच्या समोर, आणि त्याच्यामध्ये अशोक सराफचं काम हे पाहिलेलं मला आठवते सुरूच्या काळात. आणि अतिशय उत्तर असतात विजया मेहतांचं त्या संबंधीचं डिक्लेरेशन असल्याच्या नंतर त्याच्यात चर्चा करण्याचं कारणच नाही, त्याच्या दर्जाच्या संबंधीचं. आणि त्याच्यामध्ये अतिशय उत्तम हे नाटक रंगभूमीत आणण्याच्या उद्देशी कामगिरी यांनी केली. त्याच्यामध्ये अशोक सराफ यांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागला आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे रेल्वे यांच्याबद्दलचा, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला त्यांच्या कसोरच्या भूमिकेच्या संबंधी. महात्मा गांधींच्यावर हा जो सिनेमा रवींद्रने काढला तो जगामध्ये केला. त्याच्यामुळं भारतीय स्वातंत्र्य, जगातली गुलामगिरी, त्या गुलामगिरीच्या विरुद्ध एक प्रकारचं वातावरण तयार करण्याची आणि गुलामगिरी सापडलेल्या लोकांची सुटका करण्याच्या संबंधीची गांधीजींच्या योगदानाच्या संबंधीची कल्पना ही जगाच्या समोर केली. आणि त्याच्यामध्ये कस्तुरबाची भूमिका ही प्रकर्षाने लक्षात राहील अशा प्रकारचं काम दोन्ही त्या ठिकाणी केलं. आणि मग एक आगळं वेगळं एक सोशल अशा दर्जाचं काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे अशा दोन्ही महान कलावंतांचा सन्मान आज या ठिकाणी नाट्य परिषदेच्या वतीनं होतोय. याचा अतिशय आनंद हा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी होत आहे. जाता जाता एवढंच सांगायचं आहे की हे सभागृह वेळेजच बंद होतं आहे. त्याच्यामध्ये लक्ष घातलं प्रशांतांनी सगळ्या लोकांनी. उद्योगमंत्री यावेळी लोकांनी आमच्या परीने काही हातभार लावता येईल तो हातभार लावला. महाराष्ट्र सरकारने जवळपास 20 कोटी रुपयाचं अनुदान या कामाच्यासाठी दिलं. आणि त्यामुळे एक देखणा सभागृह हे आज या ठिकाणी उभं राहिलं. नाट्य परिषदेच्या मालकीची वस्तू आहे, त्याच्याचा व्यवहार हा सगळ्यांनी बघावा आणि त्याचा दर्जा मेंटेनन्स हा उत्तम राहील याची काळजी करावी. आज मुंबई शहराच्या मध्यभागी आणि मराठी प्रेक्षकांच्या संबंधीची संख्या आजूबाजूच्या निवासस्थानात अधिक असलेलं असं हे क्षेत्र आहे. आणि त्यामुळं त्याला इथल्या मराठी प्रेक्षकांचं सहकार्य हे सतत वेळ आणि हा उपक्रम हातामध्ये घेतला तो यशस्वी होईल. त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण सगळेजण रसिक आणि या संस्थेच्या संबंधीची आस्था ठेवणारे घटक म्हणून आपण ठेवूया.
एवढंच या ठिकाणी सांगतो. अधिक न बोलता वेळ खूप झालेला आहे. आपण आम्हा सगळ्यांना आणि आमच्या सगळ्यांच्या निमंत्रणानं तुम्ही या ठिकाणी काही तास काढले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.